नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र दिन साजरा करत असताना अर्थात आपलं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा म्हणत असताना आपोआपच या आपल्या महाराष्ट्राविषयीचं प्रेम अभिमान मनात जागा होतो. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या ओळी ओठांवर येतात तेव्हा कविवर्य राजा बढे, ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे आणि पहाडी आवाजात हे गाणं गाणारे शाहीर साबळे यांची आठवण नक्की येते. आणि मग अशी अनेक गीतं आठवतात ज्यातून महाराष्ट्राचा अभिमान व्यक्त झाला आहे, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास व्यक्त झाला आहे. अर्थातच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा या गीताची आठवण नक्की होते, हो ना? खरं तर यातलं प्रत्येक कडवं सुंदर आहे, पण त्यातही हे कडवं बघा, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही जेथ अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो. गिरा म्हणजे भाषा, हे किती महत्वाचं आहे. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. किंवा साक्षात शब्दप्रभू राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांनी लिहिलेलं मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा. या महाराष्ट्र गीताची आठवण होणार नाही हे तर शक्यच नाही. पण तुम्हाला ठाऊक आहे का, म्हणजे जेव्हा राजा बढे यांनी जय जय महाराष्ट्र माझा लिहिलं तेव्हा आणखी एक महाराष्ट्र गीत कवी छको राजगावकर यांनी लिहिलं होतं आणि तेही संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि शाहीर साबळे यांनीच गायलं होतं. तेव्हा हेही गीत खूप लोकप्रिय झालं होतं. बघा, आठवतं का? महाराष्ट्र जय 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 राष्ट्र महान, महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान. कोटी कोटी प्राणात उसळतो एक तुझा अभिमान, बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान. तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण, तू संतांची मतिमतांची बलवंताची खाण. तूच ठेविला कर्म योगमय जागृत यज्ञ महान, मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण. हा सातवाहन राजांच्या पराक्रमाचा संदर्भ आहे. असं म्हणतात की त्याने मातीच्या बाहुल्यांचं सैन्य जिवंत केलं होतं. म्हणजेच काय, तर अगदी साध्या सामान्य नागरिकातून सैन्य उभं केलं, जसं पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घडवलं. मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण, मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान. म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम अशा संतांनी सोप्या शब्दात मराठीतून लोकभाषेतून केलेला उपदेश. मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण, मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान, पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान. महाराष्ट्राचा बाणा कसा आहे, तर ब्रीदन सुटले झुंजाराचे रणी होता निर्वाण, वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण. काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान, मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान. पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान. संपूर्ण भारत अपेक्षेने पाहतो आणि जो भारताचे अनेक क्षेत्रात नेतृत्व करतो तो आपला महाराष्ट्र, महान राष्ट्र घडवणारा म्हणून महाराष्ट्र. आता आणखी एक गीत पाहूया जे महाराष्ट्र भूपाळी म्हणून प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ कवी दत्तो तुळजापूरकर यांनी लिहिलेलं हे काव्य. जशी देवासाठी भूपाळी लिहिली जाते तशीच महाराष्ट्रासाठी लिहावी असा एक वेगळा विचार त्यांनी केला. दत्तो अप्पाजी उर्फ दाजी साहेब तुळजापूरकर म्हणजे कोण ते आधी पाहूया. तुळजापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. या गावचे मूळ रहिवासी असलेल्या कुटुंबातील दत्तो अप्पाजींचं शिक्षण पुण्याला झालं. त्यानंतर त्यांनी काही दिवस मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. 1905च्या सुमारास ते हैदराबादेत वकिली करायला गेले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विद्यारण्य तुळजापूरकर हे त्यांचे चिरंजीव. स्वतः दत्त तुळजापूरकर हे वकील म्हणून प्रसिद्ध होतेच आणि देशकार्य करण्यात अग्रेसर.
त्यांनी केसरीत लेख लिहिले म्हणून त्यांना हैदराबादमधून हद्दपार करण्यात आलं. मग ते मुंबईत आले. विशेष म्हणजे त्यांनी एक कादंबरी लिहिली होती, माझे रामायण. त्या कादंबरीत ही कविता त्यांनी लिहिली. 1927 मध्ये प्रसिद्ध झालेली ही कादंबरी माझे रामायण या कादंबरीचा रामायणाशी काही संबंध नव्हता. एका स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली कादंबरी होती. सुशिक्षित स्त्रीच्या आत्मचरित्राची नवलकथा हे उपशीर्षक असलेली सुमारे 600 पृष्ठांची मोठी कादंबरी होती बरं का. त्या कादंबरीत सहज समाविष्ट केलेली ही कविता म्हणजे महाराष्ट्र भूपाळी अनेक वर्ष महाराष्ट्रातील शालेय क्रमिक पुस्तकात समाविष्ट केलेली होती. बघा किती सुंदर कविता आहे ही. प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा, तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा. भूगोल कसा आहे तर सह्याद्रीच्या सहस्र शिखरी उन्नत झालेला गोदा कृष्णा भीमा यांनी पुनीत केलेला. आता ही बघा किती गमतीची कल्पना आहे की पश्चिम सिंधू बंधू पाठीशी पूर्वोदधी जामात, म्हणजे अरबी समुद्र हा भाऊ, कारण तिथून मान्सून येतो ना, आणि आपल्या अनेक नद्या बंगालच्या पूर्व समुद्रात जाऊन मिळतात म्हणून तो जावई. पश्चिम सिंधू बंधू पाठीशी पूर्वोदधी जामात, विंध्याद्रीची उंची लक्षी सातपुडा प्रांत. आणि आपली तीर्थक्षेत्र आणि दुर्ग हे जणू दागिने आहेत, अलंकार आहेत. अलंकार जयाचे पैठण पंढरपूर, अलंकार जयाचे पैठण पंढरपूर, आळंदी चाफळ देहू तुळजापूर, की पुणे रायगड शिवनेरी सुंदर. रजक कणाला लावणी भाळी महाराष्ट्र देशा, रजक कणाला लावणी भाळी महाराष्ट्र देशा, तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा. आता या कडव्यात तर चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं. ऐका. वरी नाचणी भात पिकवितो कोकणचा प्रांत, वरी नाचणी भात पिकवितो कोकणचा प्रांत, गहू बाजरी कापूस शाळू देशावर होत. कांबळ खांदी वहाण पायी डोईस मुंडासे, श्यामल वर्णी सान रूप तव सोजवळ मज भासे. ते विळे कोयते शस्त्रे ही हातीची, ते विळे कोयते शस्त्रे ही हातीची, ती बटी ठेंगणी भीमेच्या काठीची, मिळविती धुळीला कीर्ती बादशाहीची. वीरांना त्या वंदन अमुचे महाराष्ट्र देशा, तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा. आणि आपल्या शौर्यगाथांचं वर्णन कसं केलंय ते बघूया. वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा, वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा, धर्मरक्षण्या एकची केला घोष स्वराज्याचा. भगवा झेंडा धन्य करी हे आनंद वन भुवन, स्वातंत्र्याच्या जरी पटक्याला लक्ष वेळ नमन. पुण्याई पुरली शिवभूपाची पुढे, पेशवे पुण्याचे वळले अटकेकडे, साम्राज्य मराठी पसरे चोहोकडे. स्मरणे स्फुरते हृदय वाकते महाराष्ट्र देशा, स्मरणे स्फुरते हृदय वाकते महाराष्ट्र देशा, तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा. आता आपल्या अभिजात मराठी भाषेचं कौतुक. भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत, भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत, तीच मराठी भाषा आमुची ठसली हृदयात. ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची, ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची, श्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची. आपल्या संतांचा अपरंपार असा महिमा आहे. त्यांनी आपल्याला समतेचा आणि ममतेचा संदेश दिला. एकनाथ चोखा गोरा ज्ञानेश्वर, रामदास तुकया नामा मुक्तेश्वर, नच जात पाहतो भक्तांची ईश्वर. संत मंडळा लवबू माथा महाराष्ट्र देशा, तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा. आणि महाराष्ट्राचं वैभव वाढवणाऱ्या आया भगिनींना वंदन करताना ते लिहितात, मुक्ताबाई तशी जनाई, मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा, सद्भावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा. गतवीरांची पुण्यचरित्रे गाऊनी अंगाई, गतवीरांची पुण्यचरित्रे गाऊनी अंगाई, बाळा करीते महाराष्ट्राची भगिनी वा आई.
शोभवी अहिल्या होळकरांचे पुरी, ती सती रमा भटवंशाला उद्धरी, स्वातंत्र्य लक्ष्मी प्रचंड संगर करी. प्रणिपात असो या देवींना महाराष्ट्र देशा, तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा, प्रणाम परमेशा. तुम्हाला अशी आणखी काही गीतं आठवतायत का? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. तसंच आज 1 मे कामगार दिन आहे. कामगार दिन म्हटल्याबरोबर गिरण्यांचे दिवस आठवतात, हो ना? म्हणूनच ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या लावणी गिरणीची या कवितेची आठवण झाली. ही कविता सुद्धा अभ्यासक्रमात होती. आठवतेय का? बघा बरं. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी, सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात. चाक फिरे गरगरा सूत निघे भरभरा, नटवाया वसुंधरा आमच्या घामातून. वा. लेऊनी सुत नऊवारी नखरा बाबिणीचा भारी, लेऊन सुत नऊवारी नखरा बाबिणीचा भारी, कांडी गोल फेरे मारी मग साच्यातून, झडपीने घालून वारा कापसा न देई थारा, जोडून तुटलेल्या तारा तारा जुळवून. ऐका घामाची कहाणी, ऐका घामाची कहाणी, फिरवी कळ जादूवानी, तंतू तंतूला जोडूनी वस्त्र गुंफून, रंग घेऊन आभाळाचा हिरव्या सोनाळ शेताचा, 7 रंगी इंद्रधनुत वस्त्र भिजवून. झोंबती चैत्राच्या झळा भिजे श्रावणात शेला, उब चोरी तो हिवाळा हेरून ऋतूंचा हा चाळा, विणतो माझा कबीर भोळा जगा नटवून. किती सुंदर कविता आहे ना? कष्टकऱ्यांचा आपला महाराष्ट्र, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, असा आपला महाराष्ट्र. त्याला नमन करूया आणि आजचा भाग इथेच थांबूया. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या, मराठी भाषा दिवसाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.